कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. तुमचं ऑफिस कुठे? अंधेरी अंधेरी मरोड. आम्ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये आहोत. फार्मा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आहात की मिस्टर? तुम्ही सगळ्याजणी फार्मा इंडस्ट्रीमध्ये आणि म्हणून मिस्टर डोके दुखीच्या गोळ्या घेतात. हो हो हो. तुमच्या सासूबाई कशा आहेत? छान आहेत स्वभावाला, बडबड आहेत. त्या पूर्ण कदम खानदानच बडबड आहे यांचं. सासूबाईंचा स्वभाव एकदम चांगला आहे. हो चांगला आहे. तुमच्या दोघींमध्ये कोणाचा जास्त चांगला आहे? दोघींचाही चांगला आहे. नाही तसं नाही, त्याच्यात जर अधिक एक गुण द्यायचा असेल तर कोणाला द्या? अच्छा, त्यांचा अनुभव जास्त आहे त्यामुळे त्यांचा स्वभाव चांगला आहे. पण तरी तुम्ही अशा का वागता त्यांच्या? मी काय वाटते त्यांच्याशी? मी काहीच नाही वागत. रोज सकाळी त्या लवकर उठतात? नाही, आम्ही सोबतच उठतो. सासूबाई रोज तुम्हाला संध्याकाळी घरी गेल्यावर चहा करून ठेवलेला असतो? नाही, मी चहाच्या वेळेला जातच नाही. मग कधी जाता? जेवायच्या वेळेला नाही? हे मी सांगू शकते, चहा संध्यासाठी रेडी असतो संध्याकाळचा. अच्छा, यांच्यासाठी चहा रेडी असतो. इन्स्ट्रक्शन देऊन ठेवलेले असतात तिने, मला अद्रकवाला चहा हवाय. अच्छा, तुम्ही तेही सांगता? नाही, त्यांचा कारभारच समजुतीचा आहे. मला आज ही भाजी हवी आहे असं सांगणारी ती आहे. मग त्या सासूबाई लगेच हा, ठीक त्या आहे. त्यांच्याकडे हो. तुम्ही असं लिहून ठेवता आज मला हे पाहिजे? सांगते, तिला फोन येतो, मला फोन येतो. 6:30 वाजता. की आज कुठली भाजी आजूबाजूला असतात. तुमच्या का पोटात दुखतंय म्हणजे? त्या बोलतात किती लकी आहेस तू. म्हटलं बघा, तुम्ही असं का म्हणता ती लकी आहे म्हणून? ते सुख आम्हाला नाहीये ना. म्हणजे असं सगळं फोनवर वगैरे सगळं देऊन मग सगळं तयार ताटात. पण तुम्ही सांगितलंय का सासूबाईंना 6 वाजता एक फोन करा म्हणून? तसं मी कधी नाही सांगितलं. नाही, कधीच नाही. आमच्या सासूबाई फोन करून विचारतात निघाली का, कधी निघणार आहे. मग मी तसे नाही, आन्सर पण त्यांनी सुद्धा करणार. इतकी वर्ष एवढं केलेलं आहे. हा, त्यांना पण काळजी असते. नक्की. आणि म्हणून मी सकाळी त्यांना सांगते की नको तुम्ही आराम करा, त्यांची पण औषधं चालू असतात. मग सकाळचं मी आवडते, संध्याकाळचं ते आवडतं. तुमचं लग्न कसं झालं? माझं असं लग्न झालं की विवाह संस्थेतून आला कॉल की हे आमच्या असं असं स्थळ आले सुचवलेलं आहे. म्हणून मग आम्ही भेटायला हॉटेलमध्ये गेलो बोरिवलीला. मग तिथे भेटायला जरा ते येताना त्याचे आई वडील आणि त्यांचा मामा आला होता. तो मामा माझ्या वडिलांचे फ्रेंडच निघाले. ते पण नेवीत, बाबा पण नेवीत. त्यामुळे ते ओळख निघाली. त्यामुळे असा हो म्हणण्याचा असा प्रश्नच नाही आला. आता हे व्यवस्थित आहे, हे सगळं माहिती आपल्याला आहे, आपण पुढे जाऊया म्हणून तसं. माझे मिस्टर असेच म्हणजे अरेंज मॅरेजच आहे आमचं ऍक्च्युली बघायला गेलं तर. पण ऍक्च्युअली बघायला गेलं तर लव्ह मॅरेज आहे. हा, कारण का आमचा जो डिस्टन्स होता लग्न जमल्याचा आणि लग्नाचा, तो तर जास्त होता. 9th month to 10th month होता. कारण का अक्षय तृतीयेला आमचं फर्स्ट तिलक. काय योगायोग आहे, आज अक्षय तृतीयाच आहे. हो की नाही? हो, आणि अक्षय तृतीयेलाच आमच्याशी भेट झालेली. म्हणजे फोन नंबर एक्सचेंज केलेले आम्ही. तेव्हापासून आमची बोलायला सुरुवात झालेली. म्हणजे ओळख होत होतो आम्ही. जरा अरेंजच होतं, पण ते लव्ह मध्ये कन्वर्ट पण केलं. असं आहे. माझं अरेंज मॅरेजच आहे. हं. म्हणजे असा बघाबघीचा प्रॉपर कार्यक्रम झाला माझा. आणि मग म्हटलं आता हे यांनी काय मला महिनाभर तरी काय होकार दिलाच नव्हता. बरोबर. तर म्हटलं आता हे काय जमत नाही. नाहीतर काय. होपच सोडून दिले मी. मग होकार आला नंतर अचानक. म्हटलं वा छान होकार आला. पण मुलगा बोलतच नव्हता, काहीच नाही, फोन नाही, काय नाही. म्हटलं असं का. मग नंतर लगेच लग्न झालं 2 महिन्यात. आणि मग नंतर हळूहळू बोलायला लागले. त्यामुळे असं आता तर भरपूरच बोलतात. हो ना. आणि मग तेव्हा तुम्ही लग्नात ही मागणी होती अद्रक का चाय चाहिए? आणि ते मला असंच मिळालंय फ्री मध्ये. तुमचं लव्ह मॅरेज. कसं ते? मित्रालाच नवरा केला. मित्रालाच नवरा केला. हा मित्र कधी झाला? तिची रुपारेल कॉलेज FY पासून. बरं, एकाच कॉलेजमध्ये होते. हो. आणि मग त्यालाच प्रपोज केलं तुम्ही? नाही, त्याने मला केलं, आपण नसतं करायचं. म्हणजे त्यांनीच केलं. हो. आणि मग लगेच होकार दिला तुम्ही? नाही, का? थांबली, हं. मग होकार दिला. आणि घरी कळल्यावर घरी मीच सांगितलं. मग काय म्हणाले? काय नाही, मुलगा चांगला होता ना, तर लगेच लग्न आता लावलं. काय करतो मुलगा? आता नवरा झाला ना, आता करतो काय? नवरा मुलगा. जॉब करतो. बरं, जनरली डब्यात तुम्ही काय घेऊन येता? खरं सांग. पोळी भाजी. तुम्ही? चपाती भाजी. माझा राईसच असतो. रात्रीचा. कसंही बोला. तुमच्याकडे? मी जसं रिक्वायरमेंट असते तसं. म्हणजे काय? हो, त्यांची असं रिक्वायरमेंट, आज हे आण, उद्या ते आण. सासूबाई करणार असतात ना. नाही, संध्या सुगरण आहे पण. सासूबाई खूप सुगरण आहे.
चपाती भाजी. अच्छा, सगळ्या चपाती भाजी, पण रोज सकाळी डबा स्वतःचा स्वतः घेऊन येतात. पण आमच्याकडे भाजीचाही एक किस्सा आहे. काय? आता अगदी ताजा अगदी किस्सा आहे ताजाच आहे. आमच्याकडे. ताज्या भाजीचा ताजा किस्सा सांगा. आणि तो सांगावंसं आम्हाला फार वाटतं. सांगा, तुम्हीच बोला. स्मिता बोलली की मी आज इंटरनॅशनल भाजी आणली. ऍक्च्युली सकाळी आल्यावर आमचं पहिलं डिस्कशन तेच ते होतं की भाजी कोणी काय पासून आणलंय, कोणी भाजी कुठली कुठली भाजी आणली, हे सकाळी कुठली, हा. ऑफिस कितीच आहे? 9:30. 9:30 वाजता पहिला विषय दुपारच्या भाजी- डब्याला काय काय आणलंय? कोणी ताक आणलंय, कोणी डाळ भात आणलंय, म्हणजे पूर्ण जेवण कम्प्लीट कसं होतंय, कोणी स्वीट आणलंय. बरं, मग काय झालं? हिने सांगितलं की मी आज इंटरनॅशनल भाजी आणले. त्याच्यावर इन्स्टंट रसिकाचा रिप्लाय आला की आज आपल्याला विमानात बसून भाजी खायची. विमानात इंटरनॅशनल बसून. आणली. इंटरनॅशनल आहे ना भाजी. हो. आणि नंतरला मॅडमनी भाजीचं नाव सांगितलं. मी आज पनीरची भाजी आणली आहे पण विदाऊट पनीर. आता त्याची रेसिपी स्मिताच सांगेल. हो आणि मग मी म्हणाले त्याच्यावर, कारण का आम्ही सगळे एकत्रच बसतो, आमचं सिटिंग एरिया एकच आहे, तर मी म्हणाले तू कशी क्लेम करते ह्यात ही पनीरची भाजी आहे, ह्यात पनीरच नाही येतं. तर ती म्हणाली हो हो स्वाती, तिथं डोमेस्टिक झाली ना. म्हणजे पनीर होतं ते विरघळलं का? नाही ऍक्च्युली पनीर सासूबाई कसं फ्रीजला करतात फक्त रात्री उघडून दाखवली भाजी की तिथे पनीर आहे आणि ही भाजी आहे. परत फ्रीजचा डोर बंद केला. आणि खाताना फ्रीज उघडायचा, पनीर पनीर बघायचं आणि बघायचं, भाजी भाजी घ्यायची. ही झाली पनीरची भाजी. नाही ऍक्च्युली काय झालेलं, यांच्याकडे जेवायला जायला नको, यांच्या फ्रीज मध्येच ठेवतील आणि आलेल्या पाहुण्यांना हे बघा, हे वरण, हे भात, हे बटाट्याची भाजी, धन्यवाद. हा, हे बरं आहे तुमची सिस्टीम. ऍक्च्युली झालं कसं, रात्री सासूबाई सांगतात कारण की सकाळी त्या उठायला नसतात, मग रात्री बोलतात स्मिता उद्या ही भाजी करायची आहे. तर मी बोलते हा ठीक आहे. मग त्यांनी रात्री मला सांगितलं की उद्या पनीरची भाजी करायची आहे, तर मी ओके बोलली आणि आराम केला. त्याच्यानंतर सकाळी उठून सगळं रेडी, ग्रेव्ही वगैरे सगळं रेडी. नंतर पनीर थोडंसं आपण टेस्ट करून बघतो घालायच्या आधी, तर ते खूपच आंबट होतं. म्हणजे म्हणून घातलंच नाही. हा, मग विचार कळलं, केला वाचलात तुम्ही पनीर कसलं खाताय. मग उगाच सगळ्यांना त्रास होईल म्हणून मग मी पनीर ते घातलंच नाही, मग ग्रेव्हीच घेऊन गेली ऑफिसला. पण मग पनीरची भाजी कसं बोलणार आपण? एक मिनिट, ही कधी किती दिवसापूर्वीच आहे? लास्ट वीक. पुढच्या आठवड्यात फक्त पनीर येईल एवढं लक्षात ठेवा. मागची भाजी होती ना ग्रेव्ही, मागच्या आठवड्यात दिली आहे, पुढच्या आठवड्यात पनीर मिळणार. तुमच्या सासूबाईंना माझा नमस्कार सांगा. नक्की. कधी बोलायच्या बंद झालाय? हो. नाही, मला वाटत नाही. कोणाकोणात? आम्ही सगळ्याजणी संध्याबरोबर बोलत नव्हतो. संध्या म्हणजे ह्या काय एवढं सासूबाई चांगल्या आहेत, हा काय त्यांचा प्रॉब्लेम आहे का बोलत नाही, नव्हता? तिने चालाकपणा हा, केलेला. तिच्याकडे हिडन टॅलेंट आहे. दसऱ्याला आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन असतं. ते इंडिव्हिज्युअल फोटो काढायचे, आपण साडी घालतो त्याचे आणि त्यांना शेअर करायचे 9 days 9 days. तर आमचं असं होतं की आपण स्वतःसाठी नाही घ्यायचं, आपण सगळ्या ग्रुपसाठी फोटो द्यायचा, सगळ्या ग्रुपचा फोटो द्यायचा. आम्ही अगदी मग कष्ट करून मेल ड्राफ्ट करून स्वतःचा सगळ्यांनी सगळ्या collage ग्रुपचा करून बनवला. सगळ्यांचा फोटो आणि बनवून बेस्ट दिला. बेस्ट फोटो प्रत्येकांचा. हे सगळे पाठवला. कष्ट केले आम्ही. आणि बरोबर. ह्या मॅडमनी आम्हाला न सांगता HR ला शेअर केला. स्वतःचा Individual एकटीचा. स्वतःचे 9 दिवसाचे 9 साडी घातलेले फोटो. एकटीचा. कोलाज करून थांबा एक मिनिट. हा, कोलाज करून ते पण. आणि मला म्हणे की मला कोलाजच येत नाही नम्रता, तू कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.